नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आमोद या संस्कृत पुस्तकातील दशमः पाठः नदी सूक्तम बघणार आहोत. परिचय बघूया. विश्वे विद्यमानं प्राचीनतम साहित्यम नाम वेदवाङ्मयम् इति बुधाः. विश्वामध्ये विद्यमान असलेलं अतिप्राचीन साहित्य म्हणजे वेदवाङ्मयम् हे सर्वांना मान्य आहे. ऋग्वेदस्य तृतीय मंडले विश्वामित्र नदी संवादः वर्तते. ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलात विश्वामित्र नदी संवाद आढळतो. विश्वामित्रः नदीं मातरम् इव पूजयति. विश्वामित्र हे नदीचे मातेप्रमाणे पूजन करतात. मानवीय संस्कृती ही नदीतीरे एव विकसिता. मानवी संस्कृती सुद्धा नदी तीरावरच विकसित झाली. अतः अस्माभिः नदी सर्वथा रक्षणीया. म्हणून आपण सर्वांनी नदीचं रक्षण केले पाहिजे. डॉक्टर मंजुषा गोखले महाभागया नदी सूक्तम अनुसृत्य रचितात. नाट्यात संवादो अयम स्वीकृतः. डॉक्टर मंजुषा गोखले यांनी नदी सूक्तमचे अनुसरण करून जे नाटक रचलेले आहे त्यातून घेतलेला हा संवाद आहे. नमामि गंगे या योजनेविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? जलविद्युत निर्माणम कथम भवती. जलविद्युत ही कशी निर्माण होते हे तुम्हाला माहिती आहे का? याचा अभ्यास तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतात. चित्रामध्ये विश्वामित्र ऋषी दाखवलेले आहेत. दोन नद्या यांचा संगम झालेला आहे व त्या दोघेही विश्वामित्रांशी बोलत आहेत. हा संवाद दाखवलेला आहे. बघूया त्यांच्यामध्ये काय संवाद झालेला आहे तो. ऋग्वेद संस्कृत साहित्यातील अतिशय प्राचीन वेद मानला जातो. पौराणिक प्रसंग, काव्य, प्रार्थना यांनी युक्त अशा 10 मंडलांनी तो समृद्ध आहे. ऋग्वेदाच्या विविध सूक्तांतून देव, देवता व नैसर्गिक शक्ती यांचे स्तवन केलेले दिसून येते. विश्वामित्र नदी संवाद हे संवादयुक्त ऋग्वेदाच्या 3ऱ्या मंडलात आढळते. यामध्ये विश्वामित्र ऋषी नदीला माते समान मानून तिची पूजा करतात आणि तिला जपण्याचे व तिची सेवा करण्याचे वचन देतात. पाण्याचा उत्तम स्रोत असलेल्या नद्यांच्या तीरावर मानवी संस्कृती विकसित होत गेली. पाण्याच्या प्राणवाहक तत्वामुळे, धार्मिक कार्यातील त्याच्या विनियोगामुळे व स्वच्छतेवर दिला गेलेला भर यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये पाण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यास आपण सर्वांनी नद्यांचे रक्षण करावयास हवे. नेमका हाच विचार महोदया डॉक्टर मंजुषा गोखले यांनी ऋग्वेदातील नदी सूक्तावर आधारित संवाद पाठात मांडला आहे. इंट्रोडक्शन. ऋग्वेद is considered to be the most ancient, perhaps the foremost literature in Sanskrit. It is comprised of 10 mandals filled with liturgical material as well as mythological accounts, poetry and prayers. Gods, goddesses, natural elements are praised through hymns of Rigved in a poetic form. Vishwamitra Nadi Samvad is one of the dialogue hymns found in 3rd Mandal of Rigved. Herein the sage Vishwamitra worships Nadi river as a mother and blesses her with the assurance to care and serve her. Human civilization expanded on the banks of the river. Indeed, water is of a special significance in Indian culture for its life sustaining properties as well as its use in rituals and because of the stress given to cleanliness. Hence, we should take care of the rivers. This thought is appropriately brought out through the dialogue based on Nadi Suktam.
फ्रॉम ऋग्वेद रिटन बाय रिस्पेक्टेबल डॉक्टर मंजुषा गोखले. रंगमंचे कीर्तनकारः कीर्तनं करोति, श्रोतृवृंदः श्रवणे मग्नः. व्यासपीठावर कीर्तनकार कीर्तन करत आहे, श्रोतृगण ऐकण्यात तल्लीन झाला आहे. On the stage, Kirtankar, a person is singing Kirtan, spiritual teaching through storytelling. Audience is engrossed in listening to it. Kirtankarah Gange च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी पृथिवीयां सन्निधिं कुरु. ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे दशम्या तिथौ गंगा दशहरा पर्व समाप्तिः. अस्मिन् पर्वणि नदी पूजनं कर्तव्यम्. गंगे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी सर्व नद्यांनो पृथ्वीवर तुमचा संगम हो. हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षातील दशमीला गंगा दशहरा उत्सवाचा प्रारंभ होतो. या उत्सवामध्ये नदीची पूजा करावी. ओ गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू दॅट इज इंडस कावेरी may you all unite on the earth. The festival of Ganga Dashahara commences on the 10th day of the waxing moon in the month of Jyesht according to Hindu's calendar. The river should be worshipped on this festival. पवित्र असणाऱ्या गंगा नदीचे स्वर्गातून पृथ्वीवर याच दिवशी अवतरण झाले असे म्हणतात. म्हणून हा दिवस गंगा दशहरा किंवा गंगावतरण या नावाने साजरा केला जातो. इट इज बिलीव्ड दॅट होली रिव्हर गंगा डिसेंडेड फ्रॉम द heaven on the earth on this day. Thus this day is celebrated as गंगावतरणम. श्रोतृवृंदः नदीपूजनम. किमर्थम नदीपूजनम? श्रोतृगण म्हणतो, नदीचे पूजन कशासाठी करायचे? ऑडियन्स वर्शिपिंग द रिव्हर. व्हाय वी शुड वर्शिप द रिव्हर? कीर्तनकारः नदी खलु जीवनदायिनी अतः अस्मिन् अवसरे कृतज्ञतां प्रदर्शयितुं जनाः जले दीपदानं कुर्वन्ति. द्रोणे दीपं प्रज्वाल्य नदी जले समर्पयन्ति. कीर्तनकार म्हणतो, खरोखर नदी जीवन देणारी आहे, म्हणून या प्रसंगी कृतज्ञता दर्शविण्यासाठी लोक पाण्यामध्ये दीपदान करतात. द्रोणामध्ये दिवे लावून नदीच्या पाण्यामध्ये अर्पण करतात, म्हणजेच पाण्यात सोडतात. कीर्तनकार इंडीड द रिव्हर गिव्स अस लाईफ. Therefore, on this occasion, people release lamps in the river to express gratitude by lighting the small lamp in a leaf bowl. People offer it to the river water. Jalam prashanartham, कृषिवर्धनार्थम, विद्युन्निर्माणार्थम, जलम जीवनार्थम. सजीवानां कृते नदी देवी तमा, नदी मातृतमा. अतः अद्य नदी सूक्तम सर्वथा श्रवणीयम स्मरणीयम च. पिण्यासाठी पाणी उपयोगात येते. शेतीची वाढ होण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. वीज निर्माण करण्यासाठी पाणी वापरले जाते. खरोखरच पाणी जीवन जगण्यासाठी महत्त्वाचे ठरते. वॉटर कॅन बी यूज फॉर ड्रिंकिंग. इट इज यूज टू प्रॉपर द ॲग्रिकल्चर. इट इज यूज टू क्रिएट द इलेक्ट्रिसिटी. द वॉटर इज फॉर सस्टेनिंग लाईफ. सजीवांसाठी नदी देवी तुल्य आहे. नदी ही मातृतुल्य आहे. यास्तव आज सर्व प्रकारे नदी सूक्त ऐकण्याजोगे व स्मरणीय आहे. द रिव्हर इज लाईक गॉडेस फॉर लिव्हिंग बीइंग्स. द रिव्हर इज लाईक मदर हिन्स टुडे बाय ऑल मीन्स. नदी सूक्तम इज वर्थ लिसनिंग अँड रिमेंबरिंग. श्रोतृवृन्दः भोः पुराणिकवर्यं कथं नदी अस्माकं माता. कीदृशा नदीनाम उपकाराः. श्रोतृवृंद विचारतो, अहो पुराणिकवर्य, नदी आपली माता कशी म्हणता येईल? नदीचे आपल्यावर उपकार कसे काय? ऑडियन्स, ओ ग्रेट पुराणिक,
Hence, how the river can be considered as our mother. How has she favored us? कीर्तनकारः शृणुत आर्याः शृणुत अतिप्राचीनाः खलु एषा कथा अस्ति विश्वामित्रः नाम कुशिकपुत्रः मुनिवरः सपरिवारं सगोधनं सह दूरतः आगतः मार्गम आक्रामन सह विपाट चतुद्री एतयोः नद्योः संगमम प्राप्तः. कीर्तनकार म्हणतात, सज्जन हो ऐका, ही कथा फार जुनी आहे. कुशिकांचे पुत्र विश्वामित्र नावाचे एक श्रेष्ठ मुनी होते. कुटुंबासहित व गोधनासहित ते दूरवरून आले होते. मार्ग चालत चालत ते बियास व शतुद्री म्हणजेच सतलज या नद्यांच्या संगमाजवळ पोहोचले. कीर्तनकार ओ नोबल पीपल, प्लीज लिसन. Indeed this story is very old. There was a great sage named Vishwamitra, the son of Kushik. He had come from afar with his family and cows. Following the way, he reached the union of Bias and Satlaj river. ततः प्रविशति विश्वामित्रः नदी प्रणम्य. त्यानंतर विश्वामित्र प्रवेश करतात, नदीला प्रणाम नमस्कार करतात. देन एंटर्स विश्वामित्र सॅल्युटिंग द रिव्हर. विश्वामित्रः कथं लंघनीयः प्रवाहो नदीनां, कथं रक्षितव्यं मया गोधनं च, कथं याचितव्यवस्तरणाय मार्गः, कथं प्रार्थनीया शुभेच्छा नदीनां. विश्वामित्र, मी नदीचा प्रवाह कसा पार करू, लोकांचे व गोधनाचे कसे रक्षण करू, दुसऱ्या तीरापर्यंत ओलांडून जाण्यासाठी मार्गाची याचना कशी करू, नद्यांकरिता शुभेच्छांची प्रार्थना कशी करू. विश्वामित्र, हाऊ टू क्रॉस द रिव्हर फ्लो, हाऊ टू सेज पीपल अँड काउज, हाऊ शॅल आय आस्क देम अ पाथ फॉर क्रॉसिंग, हाऊ शॅल आय प्रे फॉर वेल बीइंग ऑफ रिव्हर्स. नदी विपाट. कः खलु एषः मानवः अस्मान् किमर्थं वन्दते, स्तौति च आर्य किन्नामा भवान्, कस्माद् अस्मान् आह्वयति. नदी बियास, हा माणूस कोण आहे, हा कशासाठी आपल्याला वंदन करत आहे व आपली प्रशंसा करत आहे. आर्य, आपले म्हणजेच तुमचे नाव काय आहे, आम्हाला कोठून बोलावत आहेस. रिव्हर बायस, हू इज दिस मॅन, व्हाय डज ही सॅल्यूट अँड प्रेज अस. अ नोबल वन, व्हॉट इज द नेम ऑफ द रिस्पेक्टेड वन, फ्रॉम वेअर आर यू कॉलिंग अस. विश्वामित्रः अयि मातः विश्वामित्रो अहम, दूरतः आयातः रथैः शकटैः च, वयं सर्वे परतीरं गंतुम समुत्सुकाः. विश्वामित्र नदीला म्हणतात, माते, मी विश्वामित्र आहे. मी रथ व गाड्यांसहित दूरवरून आलो आहे. आम्ही सर्व दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी उत्सुक आहोत. विश्वामित्र, ओ मदर, I am Vishwamitra. I have come from far along with chariots and carts. Well, all are eager to go the other bank. नदी शतुद्री. विप्रवर, मधुरा खलु ते वाणी, रंजयति अस्मान्, वद कथं तव साहाय्यं कर्तव्यं. नदी सतलज. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुझी वाणी खरोखर गोड आहे, ती आम्हाला आनंदित करत आहे. आम्हाला सांग, आम्ही तुला कसे सहाय्य करू. रिव्हर सतलज. ओ ग्रेट ब्राह्मण, युअर स्पीच इज रिअली स्वीट, इट प्लेजेस अस. प्लीज टेल, हाऊ शॅल वी असिस्ट यू. विश्वामित्र. अम्ब, शृणु मे अभ्यर्थनां, गाधा मे भविष्यसि, स्वल्पी भवतु जलौघः, येन वयं सुखेनैव परतीरं प्राप्तुं शक्नुमः. विश्वामित्र. माते, माझी विनंती ऐक, तू माझ्यासाठी उथळ होशील का. कृपया
पाण्याचा ओघ कमी कर, ज्यामुळे आम्ही दुसऱ्या तीरावर सहज जाऊ शकतो. विश्वामित्र, ओ मदर, प्लीज लिसन टू माय रिक्वेस्ट. विल यू प्लीज बिकम शॅलो फॉर मी? प्लीज मॉडरेट दी वॉटर फोर्स बाय विच वी कॅन गो टू दी अदर बँक इझिली. नदी विपाट. देवेंद्रः खलु परमेश्वरः मार्गं मह्यं प्रदत्तवान् हत्वा वृत्रं वज्रहस्तः नदीप्रवाहं विमुक्तवान्. मया न कार्या तस्य अवज्ञा क्रुद्धो देवो भविष्यति. क्षमस्व विश्वामित्र, कदापि नैव विरामः संभवति. नदी विपाट म्हणते, खरंच इंद्रदेवाने मला हा मार्ग दिला आहे. वृत्रासुराला मारून इंद्राने नदीचा प्रवाह मोकळा करून दिला आहे. मी त्याची अवज्ञा करू शकत नाही, अन्यथा इंद्रदेव माझ्यावर रुष्ट होतील, म्हणजेच रागवतील. हे विश्वामित्रा, मला क्षमा कर, मी कधीही विराम घेऊ शकत नाही. रिव्हर बायास. इंडीड द लॉर्ड इंद्र हॅज गिवन मी द पाथ. इंद्र हॅव्हिंग किल्ड द डेमन वृत्र रिलीज्ड द फ्लो ऑफ द रिव्हर. I should not insult it, or else the Lord will be angry with us. Hence, O Vishwamitra, forgive me, there can't be cessation ever. नद्यौ. रे विश्वामित्र, नैव विरमावः स्वकृते, नैव कुर्वः देवेंद्रस्य कार्ये अधिक्षेपम्. दोन्ही नद्या, हे विश्वामित्र, आम्ही तुझ्यासाठी थांबू शकत नाही, इंद्रदेवाच्या कार्यात अधिक्षेपही करू शकत नाही. बोथ रिव्हर्स. ओ विश्वामित्र, वी कांट स्टॉप फॉर यू, वी कांट इंटरफिअर इन द लॉर्ड्स टास्क. विश्वामित्रः नैव मातः मास्तु देवेन्द्रस्य अवज्ञा, केवलम् इच्छामः परतीरं गन्तुं. हे मातः प्रसीद. वयं सर्वे तव पुत्राः एव, न वयं कदापि तव उपकारान् विस्मरामः, न कञ्चिदपि अस्माभिः कर्तव्यं येन तव अधिक्षेपः भवेत्. एषा मे प्रतिज्ञा. विश्वामित्र, हे माते, इंद्रदेवाची अवज्ञा किंवा अपमान नकोच करू. आम्ही केवळ दुसऱ्या तीरावर जाण्याची इच्छा करतो. माते, कृपा कर, आम्ही सर्व तुझीच मुले आहोत, तुझेच पुत्र आहोत. तुझे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही असे काही करणार नाही ज्याने तुझा अवमान होईल. ही माझी प्रतिज्ञा आहे. विश्वामित्र, ओ मदर, प्लीज डू नॉट डिसरिगार्ड द लॉर्ड इंद्राज वर्ड्स. वी जस्ट विश टू गो टू द अदर बँक. ओ मदर, प्लीज फेवर मी. We all are your sons. We shall never forget your favor. We will not behave wrong due to which you will be discredited. This indeed is my pledge. नदी विपाट. किम एषः मर्त्यः मां माता इति संबोधयति. नदी बियास. काय हा माणूस मला माते असे संबोधत आहे? बियास. व्हॉट डज दिस मॅन कॉल मी मदर? नदी शतुद्री. कथं माता न करोति साहाय्यं स्वपुत्रस्य. साधु मानवश्रेष्ठः साधु, किंतु कच्चित् तव वंशजाः मनुजाः तवेदं वचनं विस्मरिष्यन्ति. नदी सतलज म्हणते, आई स्वतःच्या पुत्राला मदत कशी नाही करणार? हे मानवश्रेष्ठा, फारच छान, पण तुझे वंशज जर हे वचन विसरले तर? रिव्हर सतलज म्हणते, हाऊ वुड अ मदर नॉट हेल्प हर चाइल्ड? अ ग्रेट मॅन, व्हेरी गुड, बट व्हॉट इफ युअर डिसेंडंट्स फॉरगेट दिस प्रॉमिस? विश्वामित्रः न हि मातः नैतत् शक्यं. सर्वाः सरितः सुखं वहन्तु, सर्वे जनाः सुखिनः सन्तु. विश्वामित्रः निर्गच्छति. विश्वामित्र म्हणतात, नाही माते, हे शक्य नाही, असे होणार नाही. सगळ्या नद्या सुखाने वाहू देत, सर्व लोक सुखी असू देत. विश्वामित्र जातात. विश्वामित्र, नो मदर, दिस इज नॉट पॉसिबल. दिस वोंट हॅपन. मे ऑल रिव्हर्स फ्लो हॅपीली. मे ऑल पीपल बी हॅपी. विश्वामित्र निघून जातात. कीर्तनकार.
एवं विश्वामित्रः नद्यौ प्रीणयित्वा त्वरतीरं गतवान्। अयि श्रोतारः, इत्थं नद्यः मानवाः च परस्परं प्रीणयन्तः संस्कृतीं संवर्धितवन्तः। कीर्तनकार, अशा रीतीने नद्यांना आनंदित करून विश्वामित्र दुसऱ्या तीरावर गेले. श्रोत्यांनो, अशा प्रकारे नद्यांनी व लोकांनी परस्परांना संतुष्ट करून संस्कृतीचे संवर्धन केले. कीर्तनकार, इन दिस वे विश्वामित्र प्लीजिंग बोथ रिव्हर्स वेंट टू द अदर बँक. ओ लिसनर्स, इन दिस वे रिव्हर्स अँड पीपल हॅव्हिंग ग्रॅटिफाईड ईच अदर expanded the culture. प्रवाहिता तरंगिनी संस्कृतिर्विकासिता प्रमोदिताश्च मानवाः सरित्कृपासमुन्नता नन्दिताः कृषिवलाः प्रफुल्लिता वसुन्धरा अन्नदाननिर्भरा सस्यश्यामलाधरा सेतुबन्धरोधितं नियन्त्रितं नदीजलं जनित्रमत्र चालितं जीवनं प्रकाशितम्. शेतकरी आनंदित झाले आहेत, पृथ्वी आनंदली आहे. ही अन्नदात्री असून समृद्ध झाली आहे. नद्यांचे पाणी नियंत्रित केले आहे व सेतूंनी योग्यपणे रोखले आहे. येथे जनित्र चालविण्यात आले आहे. एकंदरीतच आयुष्य प्रकाशित झाले आहे. फार्मर्स आर हॅपी, द अर्थ इज डिलाइटेड, द अर्थ इज इंडिपेंडंट in terms of food grains because of fertility and bountiful. The river water is obstructed and controlled by bridges. The generator is placed here and the life is gleamed. अयि श्रोतुवराः, इत्थं मानवीयं जीवनं नदीतीरे नदीनामेव साहाय्येन समृद्धम्. श्रोत्यांनो, या रीतीने नद्यांच्या साहाय्याने मानवी जीवन नद्यांच्या काठावर समृद्ध झाले आहे. ओ लिसनर्स, इन दिस वे विथ द हेल्प ऑफ रिव्हर्स इटसेल्फ ह्युमन लाईफ हॅज प्रॉस्पर्ड. अधुना कथयत अपि विश्वामित्रस्य वचनं तस्य वंशजाः नाम वयं सर्वे मनुजाः अधुनापि अनुसरामः. आता सांगा, विश्वामित्रांचे वंशज असलेले आपण सर्व मानव आजही त्यांचे वचन पाळतो का? Now tell, do we all the descendants of Vishwamitra keep his promise even today? शब्दार्थाः रंगमंचे, on the stage, रंगमंचावर. श्रोतृवृंदः, audience, श्रोतृगण. सन्निधिं कुरु, may unite, संगम हो. पर्वणी, on the festival, उत्सव समयी. जीवनदायिनी, giver of life, जीवन देणारी. कृतज्ञता, gratitude, कृतज्ञता. प्राशनार्थम, for drinking, पिण्यासाठी. विद्युनिर्माणार्थम, for generating electricity, वीज निर्माण करण्यासाठी. श्रवणीयम, worth listening, ऐकण्याजोगे. आर्याः, गुड पीपल, सुजन. आक्रमण, क्रॉसिंग, ओलांडून जाणारा. संगमम, युनियन, संगम. लंघनीयः, फिट टू क्रॉस, ओलांडण्यायोग्य. याचितव्यः, वर्दी टू बी आस्क्ड फॉर, याचना करण्यायोग्य. स्तौती, प्रेझेस, स्तुती करणे. आह्वयती, ॲप्रोचेस, बोलावतो. शकटैः, विथ कार्ट्स, गाड्यांसहित. विप्रवर, ओ ग्रेट ब्राह्मीण, हे ब्राह्मण श्रेष्ठा. रंजयती, प्लेजेस, आनंदित करतो. अभ्यर्थनाम, रिक्वेस्ट, विनंती. गाधा, शालो, उथळ. स्वल्पी भवतु, मे अटेन्युएट, कमी हो. जलौघः, वॉटर फ्लो, पाण्याचा ओघ. प्रदत्तवान, हॅज गिवन, दिला आहे. हत्वा, हॅविंग किल्ड, मारून. वज्रहस्तः,
लॉर्ड इंद्रा, इंद्रदेव. विमुक्तवान, रिलीज्ड, मुक्त केला आहे. अवज्ञा, डिसरिगार्ड, अपमान. विरामः, स्टॉप, थांबा. अधिक्षेपम, इन्सल्ट, अवमान. प्रसिद्ध, प्लीज डू फेवर, कृपा करा. मर्त्यः, मॅन, मनुष्य. वंशजाः, डिसेंडंट्स, वंशज. प्रीणयित्वा, ग्रॅटिफाईंग, संतुष्ट करून. इत्थम, इन दिस मॅनर, अशा रीतीने. प्रफुल्लिता, शाईन्स, सुंदर दिसत आहे. जनित्रम, जनरेटर, जनित्र. वचनम, वचन. अनुसरामः, प्रॉमिस, पाळतो का. धन्यवादः.